केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचा दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर एल्गार। हजारोंच्या संख्येने तरुणाई झाली आंदोलनात सहभागी। लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन महाराष्ट्राच्या अतिहुशार मुख्यमंत्र्यांना अराजकता पसरवणारे वाटत आहे। अहो फडणवीस, अराजकता तर तुम्ही महाराष्ट्रात माजवली। राणे, पडळकर, वाघ, जगताप, भंडारे, भिडे आणि लांडगेंच्या माध्यमातून। देश सुरक्षित हातात आहे, देश सुरक्षित हातात आहे या वाक्याची देशातील अंधभक्त रात्रंदिवस टिमकी वाजवण्याचे काम करतात। परंतु ज्या सरकारला देशातील महत्त्वाच्या अशा नीट JEE सारख्या परीक्षा धड घेता येत नाही, अशा हातांमध्ये देश कसा सुरक्षित असू शकेल बरं? मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या काळात तब्बल 93हून अधिक महत्त्वाच्या तरुणांचे भवितव्य घडवणाऱ्या परीक्षांचे पेपर लीक झाले आहेत। या पेपर लीक मागे भारतीय जनता पार्टीचेच काही लोक निघालेत। करोडो रुपये कमवण्याचा पेपर लीकचा धंदा असून त्यामुळे हुशार आणि प्रामाणिक तरुणांचे मात्र आयुष्य खराब झाले आहे। 2026चा नीट परीक्षेचा पेपर लीक झाला, त्यातून देशात जवळपास 15हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। परंतु गेंड्याच्या कातडी पांघरलेलं केंद्र सरकार मात्र स्वतःच्याच मस्तीत गुंग आहे। पेपर लीकची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही। बिनलाजा शिक्षण मंत्र्यांनी त्वरित राजीनामा देणे अपेक्षित असतानाही केवळ आणि केवळ मोदींच्या आशीर्वादाने ते खुर्चीला चिटकून बसले आहेत। 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपर लीक प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतर मंतर या मैदानावर आंदोलन केले। कॉक्रोच जनता पार्टीला समाज माध्यमांवर मोठा प्रतिसाद मिळत असून प्रत्यक्षात देखील मैदानावर हजारोंच्या संख्येने मोठा जनसमुदाय जमा झाला होता। यावेळी संविधानात्मक पद्धतीने न्यायिक आंदोलन करून अभिजित दीपके यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे की त्वरित शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा। 8 दिवसांत राजीनामा झाला नाही तर 9व्या दिवसांपासून हेच आंदोलन देशातील विविध भागांमध्ये अधिक तीव्र करण्यात येईल। आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून ही नव्या क्रांतीची सुरुवात आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला। लोकशाही मार्गाने कुठलीही हिंसा न करता आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पाडले। परंतु देशातील सत्ताधाऱ्यांना विकलेला मीडिया या आंदोलनाला पाहिजे तसे कव्हरेज देऊ शकला नाही। कारण काय तर सत्ताधाऱ्यांचा दबाव। तसेच काही चाटुकार चॅनल आणि पत्रकारांनी तर या आंदोलनाला प्रतिसादच मिळाला नाही, म्हणावी तशी गर्दी जमली नाही, आंदोलनाची हवाच निघून गेले वगैरे वगैरे मुक्ताफळे उधळली। महाराष्ट्राचे अतिहुशार पक्षतोडे आणि झाडतोडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर देशातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने केलेले हे यशस्वी आंदोलन म्हणजे अराजकतावादी असल्याचा साक्षात्कारच झाला आहे। अभिजित दीपकेंनी हातात बाबासाहेबांचे पुस्तक मैदानावर जय भीमचा नारा दिला, त्यामुळे फडणवीसांच्या बुडाला का आग लागली बरं? व हा चेहरा अराजकतावादी वाटायला लागला आहे। देवेंद्र फडणवीसांची किती नीच मानसिकता म्हणायला हवी हे या विधानावरूनच लक्षात येते। पेपर फुटीवर ब्रश शब्द न काढणाऱ्या फडणवीसांच्या तोंडातून आंदोलनाबाबत प्रतिक्रिया उमटतात हे विशेषच म्हणावे लागेल। अहो फडणवीसजी, अराजकता तर तुम्ही महाराष्ट्रात पसरवत आहात। तुम्हीच रोज महाराष्ट्र अराजक करण्याचा प्रयत्न करत असता। राणे, पडळकर, वाघ, जगताप, लांडगे, भंडारे, भिडे यांच्या माध्यमातून यातील काही नमुने तर तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि उठसूट हिंदू मुस्लिम जातीवादाला खतपाणी घालण्याचे काम करतात। राज्यात दर 53 मिनिटाला एका चिमुरडीवर बलात्कार, अत्याचार होतो। लहान चिमुरडे 3-4 वर्षाचे बालकं देखील सुरक्षित नाही तुमच्या काळात। ही अराजकता नाही वाटत का तुम्हाला? राज्यात भोंदूबाबांचे पेव फुटले आहे। मंत्री, आमदार, खासदार, सत्ताधारी पक्षाचे लोक या भोंदूंचे भक्त आहेत। सरकारचे लोक हाताशी धरून हे भोंदू आपले करोडोंचे साम्राज्य उभारत आहे। कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशकात शेकडो झाडं तोडली। 30,000 कोटी केवळ 7-8 महिन्यातच खर्च करण्याच्या राक्षसी वृत्तीतून नाशिक शहर चारी बाजूंनी तुम्ही खोदून ठेवले आहेत। रोज कोणी ना कोणी या नाशकात मरतो आहे। ही अराजकता नाही का तुमची? रस्ते धड नाही, रोजगार नाही, महागाईने उच्चांक गाठला आहे। सरकारमधले अधिकारी दररोजच हरामाची लाच घेताना पकडत आहे। ही तुमच्या राज्यातील अराजकता वाटत नाही का तुम्हाला?